नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुमची सुद्धा मुले पालकची भाजी खायला नकार देतात का? तर मग तुमच्या मुलांसाठी पौष्टिक आणि खमंग अशी आज आपण पालकपासून एक रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी सर्वप्रथम पालक घेतला आहे. पालक मी स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे. आता आपण हा पालक कुकरमध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून पालक शिजून घेणार आहोत. थोडंसं पाणी. आता आपण याला शिजून घेऊया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत काही प्रमाणात हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे आणि थोडासा लसूण. यामध्ये आपण थोडीशी जिरे घालून घेऊया, 1 चमचा जिरं. आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. तर आता यासाठी पुढची स्टेप आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया थोडंसं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ 1 छोटी वाटी इतकं घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ. मीठ सुद्धा मी 1 चमचा घातलेला आहे. त्यामध्ये घालूया तो वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा. ठेचा जास्त बारीक करायचा नाहीये. आणि आता हा शिजलेला आपला पालक आहे. हा पालक मी याच मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे. पालकचं पाणी, शिजलेलं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही. पालकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात आणि लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना पालकची भजी म्हणा किंवा अशा प्रकारे मी बनवलेला हा पदार्थ कशा ना कशा तरी प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता. तर चला आपण हा पालक आता मिक्सरमधून वाटून घेऊया. आता हा वाटलेला पालक आपण या पिठामध्ये घालून घेऊया. आवश्यक असेल तरच पाणी घाला, नाहीतर याच पालकच्या पाण्यात आणि पालकच्या भाजीमध्ये हे पीठ मळलं जातं. तर आता आपला असा गोळा मळून झालेला आहे. याला थोडंसं तेल लावून आपण मऊ व्हायला ठेवूयात. 10 ते 15 मिनिटं भिजून देऊयात. थोडंसं तेल लावून मऊ व्हायसाठी. तुम्हाला जर पालकची भजी ही रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये पालक भजी अशी कमेंट करा. ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना मेथी सुद्धा खाऊ घालू शकता. मेथीचे पराठे ही रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन मेथीचे पराठे ही रेसिपी नक्की पहा आणि तुमच्या मुलांना अशा प्रकारे मेथी, पालक तुम्ही खाऊ घालू शकता. तर आता हा गोळा आपण 10 ते 15 मिनिटांसाठी भिजू देऊया. तर आता आपले 10-15 मिनिट हे पीठ छान भिजलेले आहे. आता आपण या पिठापासून बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत पौष्टिक अशा पालकच्या पुऱ्या. त्यासाठी आपल्याला मुख्य म्हणजे तेल लागणार आहे. तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि मग त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया.
आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आता पुरी लाटण्यासाठी आपण पीठ वापरणार नाही, इथे आपण तेलाचाच वापर करणार आहोत. तेलावरच पुरी लाटायची आहे. तुम्ही पीठ वापरू शकता, पण पिठामुळे तेल खराब होतं. पुऱ्यांना जे पीठ चिकटलं जातं ते ह्या तेलात जातं आणि तेल काळं पडतं. म्हणून अशा आपण पालकच्या पुऱ्या बनवून घेऊया. अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊन आहोत. तुम्ही या पुऱ्या तुमच्या मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता. खूप छान लागतात. भाजी जर खात नसतील तर टिफिनसाठी संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी खूप छान आहेत. नक्की बनवून बघा. आणि मी बनवलेल्या पुऱ्या तुम्ही बनवल्यात कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबतही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण पुरी तळून घेऊया. आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया. तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान कुरकुरीत होतात. रंगही हिरवागार आलेला आहे, खाऊ शकता. आता यामध्ये मी हिरवी मिरची वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट सुद्धा वापरू शकता. अशा आलटून पालटून छान सोनेरी रंगावर पुऱ्या तळून घ्या. अशा छान सोनेरी होईपर्यंत ह्या पुऱ्या तुम्ही तळून घ्या. पहा, छान कुरकुरीत भाजल्या आहेत. यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे अशा कुरकुरीत होतात, टम्म फुगल्यात. तर आता आपल्या ह्या पालकच्या पुऱ्या पाहू शकता, खूप छान कुरकुरीत अशा तयार झाल्या आहेत. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा झाल्या आहेत. तर सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आणि तुमची मुलं पालकही खातील. पाहू शकता, यात कुठे पालक दिसत सुद्धा नाहीये. मस्त अशी हिरवीगार पुरी झालेली आहे. त्यामुळे तुमची मुलं पालक खातील. टिफिनचंही काम होऊन जाईल आणि नाश्त्याचंही काम होऊन जाईल. तर तुम्ही ह्या पुऱ्या अगदी साध्या सोप्या आहेत बनवायला. तुम्ही ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि मला छान छान कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला पदार्थ कसा झाला आहे. तर आता अशा प्रकारे आपल्या पालकच्या पुऱ्या छान तयार झाल्या आहेत. पाहू शकता, अगदी टम्म फुगल्या आहेत. आणि या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत किंवा तुमच्या आवडीच्या लोणच्या सोबत खाऊ शकता. तर हा पदार्थ तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा, बनवा. मला छान छान कमेंट्स करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.